पुढची महत्त्वाची बातमी आहे। मंत्री तानाजी सावंत हे आता पुण्यातील पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहेत। तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याचा कंट्रोल रूमला निनावी फोन आलेला होता। या निनावी फोन नंतर पुणे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला। निनावी फोन नंतर पुणे पोलिसांकडून याबाबतचा तपास सध्या सुरू करण्यात आला आहे। ऋषिराज सावंत परदेशात असल्याची सावंतांच्या कार्यालयाकडून माहिती मिळते आहे। निनावी फोन करून प्रँक करण्याचा हा प्रयत्न केला गेला का असा सवाल देखील आता समोर येतोय। तर काही वेळापूर्वीच अशा प्रकारचा निनावी फोन आलेला होता आणि मागच्या 2-2.5 तासांमध्ये अनेक घटना घडून गेलेल्या आहेत आणि अनेक नवीन फॅक्टर्स या सगळ्या घटनेतले समोर येतात। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, काही वेळानंतर पूर्ण वेगळी कलाटणी मिळताना दिसते आहे या सगळ्या प्रकाराला। आत्ता या क्षणी नेमक्या कुठल्या गोष्टी प्रकाशात आलेल्या आहेत, काय समोर आलंय? बघितलं तर मंत्री तानाजी सावंत जे शिवसेनेचे माजी मंत्री देखील राहिलेले आहेत, आरोग्य मंत्री, त्यांचा मुलगा पुण्यातून सिंहगड अर्थात नरे परिसरातून त्याला अपहरण झालं सुरुवातीला जवळपास असा गुन्हा सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस या ठिकाणी हालचाली सुरू केल्या आणि पोलिसांना सर्वात पहिले माहिती मिळाली, अर्थात तो विदेशात अर्थात घरामध्ये वाद झाला। घरात काही वाद झाल्यानंतर तो थेट त्यांनी चार्टर्ड प्लेन घेतलं आणि तो बँकॉकच्या दिशेने रवाना झालेला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी खरं तर या ठिकाणी हालचाली सुरू केल्या, वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी देखील केली। जर आता आपण बघितलं तर तानाजी सावंत असतील आणि त्याचे नातेवाईक इथं पोहोचलेले आहेत। मंत्री पुण्यातील पोलीस आयुक्तालयामध्ये सीपी ऑफिस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता जर आपण आतमध्ये बघायचा प्रयत्न केला तर आतमध्ये या ठिकाणी बैठक सुरू आहे। परंतु आता जी माहिती मिळालेली आहे तो प्लेन देखील या ठिकाणी ट्रॅक करण्यात आलेला आहे आणि प्लेन ट्रॅक करून तो जवळपास चेन्नईला त्या ठिकाणी लँड करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तानाजी सावंत यांचा जो मुलगा आहे त्याला त्या ठिकाणी खाली उतरवण्यात आलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे की तो घरात भांडण झाल्यानंतर तो नाराज झाला आणि थेट त्यांनी काही मित्रांसोबत तो विदेशात निघून जात होता आणि त्याच वेळी या संदर्भातली तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आणि पोलिसांनी या सर्व जी संपूर्ण चेन आहे ती ट्रॅक केली। अर्थात तो कुठे गेलेला आहे पोलीस या ठिकाणी आता तरी सांगत नाहीये, मात्र तानाजी सावंत स्वतः पुण्यातील पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहेत। या संदर्भातला अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातील सिंहगड पोलिसांमध्ये। मात्र आता तानाजी सावंत यांचा जो मुलगा आहे त्रिविक्रम सावंत त्याला चेन्नईमध्ये या ठिकाणी उतरवण्यात आलेला आहे। विशाखापट्टणम या ठिकाणी ही फ्लाईट लँड झालेली आहे अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळते आहे आणि घरात वाद झाल्यानंतर घरामध्ये काही वाद झाला आणि त्याच्यानंतर तो थेट घरातून निघून गेलेला आहे। त्याचा फोन बंद आहे, तो ट्रॅक होत नव्हता आणि शेवटी पुणे पोलिसांनी ही संपूर्ण जी म्हणजे अर्थात जर आपण बघितलं तर चार्टर्ड प्लेन त्यांनी घेतलेला होता, त्या कंपनीला ज्याचं हे प्लेन आहे त्यांना फोन लावण्यात आलेलं होतं, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे आणि हे प्लेन आता लँड करण्यात आलेलं आहे आणि त्याला खाली उतरवण्यात आले। जर आपण आता बघितलं तर आतमध्ये मंत्री तानाजी सावंत असतील, त्यांचा दुसरा मुलगा गिरिराज तो देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे। पुणे पोलीसचा सीपी कमिशनर ऑफिसमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त अर्थातच असतो या ठिकाणी, परंतु आणखी पोलीस बंदोबस्त बोलवण्यात आलेला आहे। एअरपोर्टवर नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि त्याला लवकरात लवकर पुन्हा एकदा पुण्यात या ठिकाणी आणण्यात यावं यासाठी पोलीस सज्ज झालेले आहेत। पोलिसांची टीम देखील रवाना होईल असं या ठिकाणी सांगितलं जातंय। आपण बघतोय इथं स्वतः जे जॉईंट सीपी आहेत रंजन कुमार शर्मा साहेब त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे ही तक्रार पोहोचलेली आहे, कारण मंत्र्यांचा मुलगा अशा पद्धतीने पुण्यातून अपहरण होतो ही बाब खूप धक्कादायक होती। त्यामुळे स्वतः सीपीने या ठिकाणी दखल घेतलेली आहे, वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झाले। तर आपण जर बघितलं तर सीपी ऑफिसमध्ये बरेच त्यांचे समर्थक असतील, त्यांचे संस्थेचे कार्यकर्ते असतील, म्हणजे कर्मचारी तिथले असतील, ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मंत्री तानाजी सावंत माजी मंत्री ते या ठिकाणी स्वतः आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा दुसरा मुलगा गिरिराज तो देखील या ठिकाणी आहे आणि आतमध्ये नेमकं काय सुरू आहे, सध्याचं काय अपडेट आहे आपण हे घेण्याचा प्रयत्न करू। काही वेळातच ते बाहेर येतील। मात्र आता जरी आपण बघितलं तर पुण्यातील पोलीस आयुक्तालयात एकच आमदार तानाजी सावंत जे माजी मंत्री देखील आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघतोय सगळेजण आतमध्ये जर आपण बघितलं तर सगळेजण आतमध्ये आहेत।
स्वतः सिनियर अधिकारी जे जॉईंट सीपी आहेत रंजन कुमार शर्मा काही वेळात पोलिसांना ब्रीफ करणार आहेत आणि त्यासाठी सर काय अरे हॉलमध्ये येत आहे साहेब पण बाईट देणार आहे. मिळालेत का सर सध्या मिळालेत येत आरामात देऊ ना बाईट आपण. चेन्नईला लँड झालेत नाही आता प्रोसेस चालू आहे ते तो तिथे आता काही बोलणार नाही ते हॉलमध्ये या ना हॉलमध्ये. वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते सांगतायत नक्की काय झालेलं आहे आणि कुठं असणार आहेत. तर आपण बघितलं की स्वतः तानाजी सावंत या ठिकाणी पोहोचल्यानंतर आता वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोलीस पत्रकार परिषद देखील घेत आहेत. नेमकं काय घडलेलं होतं त्या घरात असं काय झालं की थेट तो या ठिकाणी घरातून निघून गेलेला आहे. स्वतः पुण्यात ते जॉईंट सीपी स्वतः पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी पत्रकार परिषद देखील ते घेत आहेत, ब्रीफिंग करणार आहेत नक्की काय झालेलं होतं या ठिकाणी. त्यासाठी स्वतः पोलीस आयुक्त जॉईंट सीपी रंजन कुमार शर्मा साहेब या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पोलीस कंट्रोल रूमला 4 वाजेच्या सुमारास एक माहिती मिळाली की माननीय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे. हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे. त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे. ते पुणेवरून फ्लाईटमध्ये गेलेले आहे आणि फ्लाईट आता कोणत्या दिशाने चाललंय याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेसमध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे. याबद्दल सिंगल रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंगची FIR दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांचकडे हे तपास जे आहे ते हँडओव्हर करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आहे टीम यांच्या तपासमध्ये लागलेले आहे. आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे ते डेव्हलपमेंट होत आहे. एक वेळ फायनल डेव्हलपमेंट काय होतील त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे ते माहिती आम्ही प्रेस ब्रीफिंगच्या द्वारा किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे. आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे वेगळे दृष्टिकोनातून वेगळे वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे. आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे ते कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुषंगाने आमच्यातर्फे सर्व प्रयास जे आहे ते चालू आहे. त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये, कारण त्याचे 2 मित्रच आहेत. असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाहीये. अजून आम्हालाच नेमकं माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही. अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो. पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही, दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते 3 जण आणि गेले. त्याच्यामुळे मी कॉशियस झालो की बाबा मला इंटिमेट केलं नाही किंवा माझा जो थोरला मुलगा आहे गिरिराज त्याला इंटिमेट केलं नाही. कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं. दिवसातनं कमीत कमी 15 ते 20 फोन आमचे एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळे मी कॉशियस झालो. म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो. कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा त्याची स्वतःची गाडी घेतलेली नाही, दुसऱ्याच गाडीने हे 3 जण त्या ठिकाणी गेले. म्हणून मी कॉशियस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला, सीपी साहेबांना फोन केला, फडणवीस साहेबांना फोन केला. त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहेत. आता कुठं लँड होत आहे ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ऍट देअर लेवल बेस्ट. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय. वी आर वेटिंग द रिझल्ट. एक एक करून बोललात सर तुमच्याशी बोलणं झाले का आता ते सुखरूप आहेत का? तुमच्याशी बोलणं झालंय का? फ्लाईटमध्ये असलं तर बोलणं कसं होईल? पण समजलं कसं फ्लाईट मध्ये? जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला कॅम्पसला माघारी. तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला. म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले. ते नेमकं कुठं गेले ते समजू शकतो? काही नाही, काहीच माहित नाही. ते ट्रॅकिंग करला. घरात कुठल्याही आमच्या कटकट नाही, प्रयास चालू आहे. मित्रच आहेत त्याचे. ते नावही मला माहित नाही. आता ते समजेल. ड्रायव्हर बी एकदम हे झालेला आहे. ड्रायव्हर कडे कळेल. आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्यावर. नाही अजून तेही माहिती. सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. जस्ट वेट फॉर. चार्टेड घेऊन गेलेत का एवढं विचारतोय? प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का ते आता इथनं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी D1ला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघारी आलो.
पण आपण जे संपर्क पण करताय आम्ही track जे- करतोय प्लेनला ते आम्ही plane नाहीये private की plane आहे. गाडी- पोलीस आहेत. नाही अजून ते माहीतच आहे फ्लाईट आहे मग ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काही ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही फॉर दॅट वी आर वेटिंग आणि दे आर ऑल्सो ट्राईंग टू देअर लेवल बेस्ट नाही आम्ही काय सांगितलं स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झालेलो आहे बाकी काही नाही ओके थँक्यू तर कशा प्रकारे या सगळ्या घटना घडल्या याचा उलगडा व्हायला आता सुरुवात झालेली आहे. वडिलांना आणि मोठ्या भावाला न सांगता अचानकपणे हा मुलगा विमानाने निघून गेला, त्याच्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र तो त्याच्या मित्रांबरोबर आहे. तो नेमका कुठल्या विमानाने चाललेला आहे याबद्दल अजून ठोस माहिती समजत नाही आहे. मात्र तो विमानाने कुठेतरी गेला एवढी गोष्ट समोर आलेली आहे आणि काही वेळातच याबाबत समोर ज्यावेळी जसजसे नवीन तपशील येतील तसतसे आम्ही देत राहू असंही या सगळ्यातून म्हटलेलं आहे. त्यामुळे अपहरणाचा अँगल जो आहे तो आता रूल आउट करण्यात आलेला आहे. स्वतः तानाजी सावंत यांनी अशा प्रकारे कुठलंही अपहरण नाही किंवा गायब झाल्याची केस नाही हे स्पष्ट केलेलं आहे. आपला मुलगा त्याच्या 2 मित्रांसोबत गेलेला आहे, फक्त आपल्याला न सांगता तो गेला म्हणून आपल्याला काळजी वाटते असं त्यांनी म्हटलेलं आहे. या बातमीवर आपलं असंच लक्ष असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.